Hello friend, I am Satish. Today we are going to solve practice set 18. Chapter name is angle and pair of angles 7 standard math. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 18 सोडून घेणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स त्यामधलं. त्याआधी आपण काय करू, टेक्स्टबुक मध्ये 2 डायग्राम दिले आणि त्याच्यावर काय क्वेश्चन विचारले ते आपण बघूया. 1 बाय 1 ते बघू. त्यानंतर तुम्हाला अपोजिट रे म्हणजे काय ते पण मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. पहिले आता ही डायग्राम बघा तुम्ही. एक डायग्राम बरोबर, त्याच्यावर 3 पॉइंट दिलेत, पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी. बरोबर. तर पहिला क्वेश्चन काय बाळांनो, नेम द रे इन द फिगर. रे म्हणजे काय बाळांनो, हे बघा. आता रे म्हणजे काय ते सांगतो. हा पॉइंट बी आहे बरोबर, त्यापासून आणि हा पॉइंट सी. पॉइंट बी पासून इकडे एक रे तयार झाला आणि पॉइंट बी पासून इकडे एक रे तयार झाला. बरोबर. तर त्या रेला कसं म्हणता येईल आपल्याला, रे बी ए आणि रे बी सी असे 2 रे तयार झाले तिथं. बरोबर. तेच आपल्याला तिथं लिहायचंय. रे म्हणजे काय, एका कॉमन ओरिजिन पासून आपल्याला नाही काय इकडे एक रे भेटला आणि इकडे एक किरण गेलाय. बरोबर. याची डायरेक्शन इकडे आहे आणि याची इकडे आहे. बरोबर. तेच नाव आपल्याला लिहायचंय. तर काय, रे बी ए अँड रे बी सी. बरोबर. हे 2 रे भेटले आपल्याला. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, नेम द ओरिजिन ऑफ द रे. ओरिजिन म्हणजे काय, हे जे 2 रे तयार झाले त्याचा उगम कुठे झाला. ओरिजिन म्हणजे काय, उगम. तर पॉइंट बी हा त्याचा उगम स्थान आहे किंवा ओरिजिन आहे. द पॉइंट बी इज द ओरिजिन ऑफ द रे. क्लिअर. आता तिसरा क्वेश्चन काय, नेम द अँगल इन द फिगर. आता हे अँगल टाइप दिसतोय. बरोबर. बरोबर. आता नाही का ना 2 अँगल तयार होतील. कसं, अँगल बी ए बी सी आणि अँगल सी बी ए. 2 अँगल तयार झालेत. बरोबर. तर आपण लिहून घेऊ इथं अँगल ए बी सी अँड अँगल सी बी ए. सी बी ए हे जे मी काढलंय असं, त्याला अँगलचं साइन म्हणतो. कळलं तुम्हाला हे. पहिले डायग्रामचे क्वेश्चन कळले. आता दुसरी डायग्राम बघू. डायग्राम बघा बाळांना तुम्ही. त्याच्यात काय दिलं आपल्याला, एक स्ट्रेट लाईन दिली आणि त्याच्यावर 3 पॉईंट दिले, पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी. बरोबर. अशाच प्रकारे आता इथं कसं आहे, इकडे एक रे गेला आणि इकडे एक रेला. सेम इथं पण 2 रे, इकडे एक जाणारा आणि इकडे एक जाणारा, 2 रे. बरोबर. नेम द अँगल इन फिगर. अँगलची नाव लिहायची. तर अँगल कोणता भेटला आपल्याला, अँगल हे बघा. बरोबर. हा अँगल तयार झाला बी पॉइंट पासून. तर अँगल ए बी सी अँड अँगल सी बी ए. अँगल सी बी ए. बरोबर. स्ट्रेट लाईनचा एक अँगल तयार होतो, म्हणून अँगल ए बी सी स्ट्रेट लाईन आहे ना. स्ट्रेट लाईनचा अँगल कोणता झाला, नेमिंग कसं येईल, अँगल ए बी सी आणि अँगल सी बी ए. बरोबर. इथपर्यंत क्लिअर आहे तुमचं. आता दुसरा क्वेश्चन काय बाळांनो, नेम द रे विथ ओरिजिन पॉइंट बी. म्हणजे पॉइंट बी पासून तुम्हाला कोणते 2 रे भेटले त्याची नाव लिहायची. तर सिंपल आहे. पॉइंट बी पासून इकडे एक रे भेटला आणि इकडे एक रे भेटला, त्याचे नाव लिहू आपण, रे बी सी अँड रे बी ए. कळलं इथपर्यंत तुम्हाला. आता आपण ऍक्च्युअल प्रॅक्टिस सेट 18 मधला जो पहिला क्वेश्चन आहे तो सोडून घेऊया. आता आपण प्रॅक्टिस सेट 18 मधला पहिला क्वेश्चन बघूया. एकदम सोपं. नेम द पेअर ऑफ ऑपोजिट रे इन द फिगर अलॉंग साइड. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, एक फिगर दिलेली शेजारी, त्याची ऑपोजिट रे त्याची नावं लिहायची. तर ते अगोदर ऑपोजिट रे म्हणजे काय ते सांगतो मी. ओके ना. ऑपोजिट रे म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ. समजा एक लाईन आहे, स्ट्रेट लाईन काढली मी. याला पॉइंटला ए नाव देऊ, या पॉइंटला बी नाव देऊ आणि ह्या पॉइंटला सी नाव देऊ. एका पॉइंटवर तीन पॉइंट, एका रे लाईनवर 3 पॉइंट आहे. बरोबर. ए बी आणि सी असे 3 पॉइंट आहे. तर बी पॉइंट पासून इकडे एक रे गेला कोणता, बी सी, आणि बी पॉइंट पासून इकडे एक रे गेला कोणता, बी ए. रे बी ए आणि रे बी सी. तर ऑपोजिट रे म्हणजे काय बाळांनो, याची डायरेक्शन इकडे, रे बी ए ची डायरेक्शन इकडे आणि रे बी ए ची डायरेक्शन इकडे आणि रे बी सी ची डायरेक्शन इकडे. ते झालं ऑपोजिट डायरेक्शन. बरोबर. त्यालाच काय म्हणतो, विरुद्ध डायरेक्शनला आहे का नाही, बी ए आणि बी सी. त्यालाच काय म्हणतो आपण, ऑपोजिट रे. कळलं का तुम्हाला बाळांनो ऑपोजिट रे म्हणजे काय ते. पण ऑपोजिट रेचा काय फंडा माहितीये का, ते एका स्ट्रेट लाईनवर पाहिजे तरच ते ऑपोजिट रे होतात.
अलग लक्षात तुमच्या. आता याच्यावर जे क्वेश्चन विचारलाय त्याचा आन्सर लिहू. नेम द पेअर ऑफ ऑपोजिट रे इन द फिगर अलॉंग साइड. आता फिगर बघा तुम्ही, ह्यो कॉमन पॉईंट भेटला आपला ओरिजिन पॉईंट रे साठी. इथं एल पॉईंट आहे, इथं टी आहे, इथं एन आहे, इथं एम आहे. म्हणजे एक स्ट्रेट लाईन ही एक आहे, कोणती एल पी एम, आणि स्ट्रेट लाईन दुसरी कोणती एन पी टी. बरोबर. तर आपल्याला ऑपोजिट रे लिहायचे. ऑपोजिट रे कसं, हे बघा पी पॉईंट पासून रे इकडे एक गेलेला आणि इकडे एक गेलेला झाला अपोजिट. हा इकडे एक डायरेक्शन आणि याची इकडे डायरेक्शन. अपोजिट रेची आपल्याला पहिली पेअर भेटली कोणती, रे पी एल आणि रे पी एम. रे पी एल अँड रे पी एम भेटली. अजून एक आपल्याला पेअर भेटन. कस काय, ही स्ट्रेट लाईन याच्यावर पण 3 पॉईंट आहे आणि 2 रे गेलेले, एक इकडे गेलेला आणि एक इकडे गेलेला आहे. तर दुसरी पेअर कशी लिहिणार आपण, रे पी टी आणि रे पी एन. बरोबर. याची डायरेक्शन इकडे आहे, याची इकडे आहे. बरोबर. 2 पेअर ह्या झाल्यात, रे पी टी अँड रे पी एन. कळला तुम्हाला पहिला क्वेश्चन, एकदम सोपं आहे. अपोजिट रे म्हणजे काय, विरुद्ध रे, त्याचे आपल्याला पेअर लिहायचे होते. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय आपल्याला प्रॅक्टिस सेट 18 मधला, आर द रे पी एम अँड पी टी अपोजिट रे. म्हणजे तुम्हाला विचारलंय रे पी एम आणि रे पी टी अपोजिट रे आहेत का. जर असेल तर गिव्ह अ रिझन ऑफ युअर आन्सर. असेल तर रिझन द्या, नसेल तर का नाही त्याचं रिझन द्या. तर एकदम सोपं आहे. ज्यावेळेस अपोजिट रे म्हणजे काय बाळांनो, ज्यावेळेस अपोजिट रे पॉइंट ए, पॉइंट बी आणि पॉइंट सी असे 3 पॉइंट एका लाईनवर असतात, त्यावेळेस अपोजिट रे तयार होतात. स्ट्रेट लाईन पाहिजे. इथं स्ट्रेट लाईन आहे का, नाही. ही एक झाली अशी इकडे झाली, ही काही झाली अशी आणि अशी, ही स्ट्रेट लाईन आहे का, नाही. स्ट्रेट लाईन असेल तरच अपोजिट रे तयार होतात. म्हणजे ज्यावेळेस नाही का तुम्ही 2 रे तुमचे मिळून, 2 रे आणि एक ओरिजिन मिळून अपोजिट रे तयार होतात. अलग लक्षात तुमच्या, म्हणजे अपोजिट रे नाही. अलग लक्षात. स्ट्रेट लाईन वर जर पॉइंट असते तर ते अपोजिट रे झाले असते, हे अपोजिट रे नाही. आन्सर लिहितो मी, द रे पी एम अँड पी टी आर नॉट अपोजिट रे. पहिला असं लिहिणार, द रे पी एम अँड पी टी आर नॉट अपोजिट रे. आता का नाही त्याचा आपण रिझन लिहूया. एकदम सोपं आहे. अपोजिट रे फॉर्म अ लाईन. अपोजिट रे मिळून एक लाईन तयार होते. बरोबर. तरच अपोजिट रे फॉर्म होणार. दुसरं काय आहे, द रे पी एम अँड पी टी डू नॉट फॉर्म स्ट्रेट लाईन. कळलं तुम्हाला. रे पी एम आणि पीटी मिळून स्ट्रेट लाईन अशी फॉर्म होते का, नाही. ही एक अशी जाती ना अशी जाती. हे खरं कारण काय आहे, द रे पी एम अँड पीटी डू नॉट फॉर्म स्ट्रेट लाईन. ज्यावेळेस 2 रे अपोजिट असतात त्यावेळेस ते लाईन वर असतात. त्यामुळं रे पी एम अँड पीटी आर नॉट अपोजिट रे. ओके. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 18 हा सोडून झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची छानशी कमेंट व्हिडिओला करा.